सोलापूर शहरात नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि विकासाच्या मागण्यासाठी सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज 4था दिवस आहे। सामाजिक कार्यकर्ते फारुख मकबूल शाब्दी यांनी सुरू केलेल्या या आंदोलनामुळे शहरातील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। आंदोलनकर्त्याचा आरोप आहे की अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी, आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। सोलापूर शहरातील पूनम गेट परिसरातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनात नागरिक, स्थानिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी भेट देत आहेत। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार पाणी, ड्रेनेज, रस्ते, स्वच्छता आणि अल्पसंख्याक बहुल भागाच्या विकासासंदर्भात अनेक मागण्या वारंवार मांडून देखील त्यावर ठोस निर्णय घेतला जात नाही। त्यामुळे अखेर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचा दावा करण्यात येत आहे। 4 दिवस उलटून देखील प्रशासनाकडून समाधानकारक तोडगा निघालेला नसल्याने आंदोलनकर्ते करत आहेत। त्यामुळे शहरात संतापाची भावना वाढत असल्याचे देखील यावेळेस दब्या आवाजात चर्चा चालू आहे। आज या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते प्रहार जनशक्ती पक्षाकडून फारुख मकबूल शाब्दी यांना पाठिंबा देण्यात आला। यावेळेस अजित कुलकर्णी यांनी त्यांना जाहीररित्या पाठिंबा दिलेला आहे। यावेळेस अजित कुलकर्णी काय म्हणतात? त्यांना विचारणार कोण नाही, माझं नाही माझ्या बापाचं राज्य म्हणते। लोकशाही लोकतंत्र यांनी संपवला। यांना दिल्लीवर जंतर मंतरने पण यांची 56 इंचाचा जे सीन आहे ना ते 6 इंच करून ठेवला बघा विद्यार्थ्यांनी। तुम्ही काय मागताय? तुम्ही समाजासाठी जे काही मूलभूत सुविधा आहेत, शेवटी तुमच्याजवळ भरपूर काय देवाने तुम्हाला भरपूर दिलेलं आहे। गरज नाही तुम्ही AC मध्ये झोपता, पण समाजाला घ्या। तुमच्या समाजाला कळायला पाहिजे की जेणेकरून सगळं काही सोडायचं। मी फलाना ग्रुपचा, मी या ग्रुपचा, मी त्या ग्रुपचा, समाजासाठी तुम्ही रस्त्यावर उतरला आहात। समाजाने खरं तर इथं अशी प्रचंड गर्दी राहायला पाहिजे, पण काही लोकांना समजत नाही। काही लोकांना तुम्ही म्हणल्याप्रमाणे गद्दे वेळ द्यायला पाहिजे। यांना थोडे दिवस थांबायला ना, यांचा कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही मी पण। विशेष म्हणजे कसं, मला पोलीस प्रशासनाने साहेब नोटीस दिलेली 107ची 6 महिने तुम्ही शांत बसा म्हणून 6 महिने शांत बसलोय। नाहीतर यांचा कार्यक्रम 100% आयुक्त, मला सांगा महापालिका आयुक्त साहेब 280 कोटी रुपयाचा रस्ता केला। तुम्हाला मूलभूत सुविधाला किती 25 कोटी रुपये लागणार आहेत? तुम्हाला तेवढे पैसे देणं हे शक्य नाही का सांगा? एकीकडे विकासाच्या घोषणा आणि दुसरीकडे नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागतो। ही बाब निश्चितच चिंतेची आहे। प्रश्न असा आहे की नागरिकांना त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावेच लागते का? प्रशासन वेळेत संवाद का साधत नाही की हे आंदोलन आणखीन तीव्र होणार? सोशल मीडियावर या आंदोलनाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असून यावेळेस अनेक नागरिक म्हणतात प्रशासनाने तातडीने चर्चा करून यावरती तोडगा काढावा। दरम्यान या आंदोलनाबाबत प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आल्यास ती देखील आम्ही प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचवू। अशाच प्रकारच्या रोकटोक आणि सडेतोड बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर।